देशासह राज्यभरात रामनवमीचा उत्साह. अयोध्येमध्ये दुपारी 12 वाजता रामलल्लाच्या मस्तकी सूर्य टिळक होणार. शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी. अयोध्येतील राम मंदिरात अंदाजे 20 ते 30 लाख भाविक दर्शन घेणार असल्याची माहिती. पोलिसांचा कडक बंदोबस्त. देशभरात रामनवमीचा उत्साह. अयोध्येतील शरयू नदीकाठावर स्नान. भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी. पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते रामेश्वरममध्ये पूजा. मोदींच्या हस्ते सागरी पुलाचं उद्घाटन होणार. 8,300 कोटींच्या प्रकल्पाचं लोकार्पण. देशभरामध्ये आज श्री रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय. दरम्यान रामनवमी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी एक्सवर शुभेच्छापर पोस्ट केली आहे. अहमदाबादमधील इस्कॉन मंदिरात रामनवमीचा उत्साह. भाविकांची मोठी गर्दी. संध्याकाळी होणार महाआरती. आज देशभरात श्री रामनवमीचा उत्सव. वडाळ्यातील श्री राम मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. राज्यातील विविध भागातून रामभक्त दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगेत उभे आहेत. देशभरात आज श्री रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय. वाराणसीतील मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. श्रीराम भक्तांमध्ये एक नवी ऊर्जा संचारल्याचे बघायला मिळत आहे. रामनवमी निमित्त शेगावात भक्तांची मांदियाळी. देशभरातून हजारो भाविक आणि दिंड्या शेगावात दाखल. दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी रीघ. रामनवमीच्या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलीस अलर्टवरती. मुंबईमध्ये 13,000हून अधिक पोलीस तैनात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त. गर्दीच्या ठिकाणांवर ड्रोनच्या सहाय्याने नजर. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातही अलर्ट. संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर. नुकताच झालेल्या हिंसाचारानंतर कडक बंदोबस्त. नागपुरातील विविध भागातून निघणार शोभायात्रा. रामनवमी निमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. तर वाशिमच्या पोहरा देवीचा यात्रोत्सव सुरू. नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणार शोभायात्रा. बंजारा समाजाची काशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या पोहरा देवीत श्री रामनवमी निमित्त यात्रा महोत्सव. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार शासकीय पूजा. रामनवमी निमित्त नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरातून शोभायात्रेचं आयोजन. मुस्लिम बांधवांकडून शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केले जाणार. अयोध्येतील राम मंदिर फुलांनी सजले. भक्तांचे हनुमानगढी मंदिरात आगमन. मोठ्या प्रमाणात भाविकांची रीघ. देशभर रामनवमीचा उत्साह. रामनवमी निमित्त पश्चिम बंगालमध्ये सर्वात मोठी बाईक रॅली. दिल्लीतील गौरीशंकर मंदिरात रामनवमी निमित्त आकर्षक फुलांची सजावट. विद्युत रोषणाईसह मंदिर झगमगलंय. नवी दिल्लीतील छतपूर मंदिरात रामनवमीचा उत्साह. रामनवमी निमित्त मंदिरात विशेष आरती. भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. नवी दिल्लीतील रामनवमी निमित्त झंडेवाला मंदिरामध्ये आरती. आरतीचा लाभ घेण्यासाठी भाविकांची रीघ. काल रात्रि की उपासना करते हैं और अंत में भाजपाचा आज 45वा स्थापना दिवस. आजपासून आठवडाभर भाजपाकडून विविध कार्यक्रम. तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष. एकदाच निवडून आलेल्यांनी आपल्याला फुकटचे सल्ले देऊ नयेत. अजित पवारांचं हर्षवर्धन सपकाळांना जोरदार प्रत्युत्तर. अजितदादांनी मुस्लिम समाजाचा विश्वासघात केला. सपकाळांचा घणाघात. मनसे नेते संदीप देशपांडेंच्या दादर येथील इंदोरी चाट आणि बरंच काही या हॉटेलचं आज उद्घाटन. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते हॉटेलचं उद्घाटन. करुणा मुंडेंना मोठा दिलासा. धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली. 2 लाखांची पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम.
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच. एकनाथ शिंदेसारखे नेतृत्व मिळणं हे आमचं भाग्यच. कोल्हापुरातील आभार सभेत धैर्यशील मानेंकडून शिंदेंचं कौतुक. भिवंडीच्या केवणी दिवे गावच्या चिमुकल्याची ऐतिहासिक कामगिरी. 8 वर्षीय विहानने 4 तासात केला एलिफंटा बेट ते गेटवे ऑफ इंडिया असा 12 किलोमीटर समुद्र पार. परभणी शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक परिसरामध्ये खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरावस्था. मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष. लवकरात लवकर खड्डे बुजवावे नागरिकांची मागणी. अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्यासाठी महिलांची वणवण. पाण्याच्या टाकीचे काम 3 वर्षांपासून रखडले. पाणीपुरवठा योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी. माहिती अधिकार कार्यकर्त्यांची मागणी. हिंगोली रिसोड राज्य महामार्गावर आता मुख्य रस्त्यावर पडले भेगा. जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास. रस्त्याची दुरुस्ती करण्याची वाहन चालकांची मागणी. लांजा नगर पंचायतीने नागरिकांना कोणतीही माहिती न देता शहराचा प्रारूप विकास योजना आराखडा जाहीर केलाय. माजी नगरसेवक संजय यादव यांचा आरोप. याबाबत खासदार नारायण राणे यांच्याशी चर्चा करणार. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील परप्रांतीय उद्योजकांना विकलेल्या जमिनीच्या मोजणीवरून खडाजंगी. ठाकरे शिवसेनेचे संदेश पारकर आक्रमक. 1ली ते 9वीच्या परीक्षा कडक उन्हाळ्यात होणार. 8 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत घेण्यात याव्यात असे परिपत्रक काढण्यात आले. बीड जिल्ह्यातील 1420 शाळांमध्ये वीज पुरवठाच नाही. शिक्षण विभागाचा दुघलकी कारभार. धुळ्यातील चितोड रावेर रस्त्यावर गौण खनिज माफियांमुळे रस्त्याची दुरावस्था. नागरिकांचं खड्ड्यात बसून आंदोलन. जळगाव जिल्ह्यात हरभरा, ज्वारी, मका आणि बाजरी खरेदी सुरू. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम यांचं आवाहन. 50,000 रुपयांची लाच स्वीकारणारा पोलीस पाटील एसीबीच्या जाळ्यात. सोनपेठ तालुक्यातील वडगाव येथील घटना. सोलापुरातील शाळकरी मुलींच्या मृत्यूनंतरही संकट कायम. जगजीवन रामनगर मोदी परिसरातील आणखी 2 मुलं गंभीर 2 मुलांवरती शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू. दूषित पाण्यामुळे 2 शाळकरी मुलींचा मृत्यू. मुंबईचे डबेवाले 6 दिवसांच्या रजेवर. 9 ते 14 एप्रिलपर्यंत डबेवाले रजेवर. या कालावधीत ते आपापल्या गावातील यात्रांमध्ये सहभागी होणार. 15 एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार. मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगा ब्लॉक. ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा आज पूर्णपणे बंद. राज्यात 21 वर्षांनी शिक्षकेतरांची भरती. शिक्षकेतर पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा. सुमारे 5,000 पदांची भरती होण्याची शक्यता. कांदिवलीत फेरीवाल्यांना रोखण्यासाठी बाउन्सर तैनात. महावीर नगरमध्ये पंचशील इमारतीबाहेर बाउन्सर तैनात. सोसायटीच्या सदस्यांकडून स्वखर्चाने बाउन्सर तैनात. वांद्रे कुर्ला संकुल परिसरात पाणीबाणी. वांद्रे कुर्ला संकुलात 8 एप्रिलला पाणीपुरवठा बंद. जलवाहिनीच्या कामकाजामुळे पाणीपुरवठा बंद. टाटा कंपनीने अमेरिकेचा आता पुरवठा थांबवलेला आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफनंतर टाटाचा धोरणात्मक निर्णय. अमेरिकेत गाड्या निर्यात करणं थांबवण्याचा निर्णय. लँड रोव्हर आणि जॅग्वारच्या कार एक्सपोर्ट थांबवण्याचा निर्णय. पुण्यात वाहतूक पोलिसांचा शिवशाही बसला दे धक्का. टिळक रस्त्यावर शिवशाही बस बंद पडली. पोलिसांनी बसला धक्का देत मार्ग मोकळा केला. धुळ्यामध्ये मनसेचा पुन्हा मराठी भाषेसाठी संघर्ष. इंग्रजी भाषेतील पाट्या बदलून मराठीत लावण्याची मागणी. मराठीत नावाची पाटी न लागल्यास आता आंदोलन करण्याचा इशारा. अनंत अंबानींची जामनगर ते द्वारकापर्यंत पदयात्रा. 28 मार्च पासून गुजरातमधील जामनगर पासून पदयात्रा सुरू. अनंत अंबानी 10 एप्रिलला द्वारकेमध्ये पोहोचणार. 30व्या वाढदिवसानिमित्त दर्शन घेण्यासाठी पदयात्रा. जालन्यात पाणी टंचाईच्या समस्येला सुरुवात. कडवंची गावातील शेतकरी पाणी टंचाईमुळे चिंतेत. हतबल झालेल्या शेतकऱ्याने 4 एकर जागेवरील द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड.
नंदुरबारमध्ये साखर कारखान्याला थकीत कर्जाप्रकरणी जप्तीची नोटीस. 1400 ते 1500 कोटी रुपयांचे थकीत कर्ज. 17 एप्रिल रोजी होईल जप्तीची कारवाई. 1000ची लाच स्वीकारताना भोसरी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. दूध डेअर सुरू उशिरापर्यंत असल्याप्रकरणी लाच स्वीकारताना ताब्यात. सातारा जिल्ह्यात अदानी कंपनीचं स्मार्ट मीटर जोडणीचं काम बंद करण्यात यश. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचा प्रयत्न. ग्राहकांच्या मागणीनुसार मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं लेखी पत्र. गोंदिया रेल्वे स्थानकावरून पैशाची बॅग घेऊन जाणारा प्रवासी पोलिसांच्या ताब्यात. 9,60,000ची रोख रक्कम कुठून आणल्यावर प्रश्न. माहिती न दिल्याने गुन्हा दाखल. पतीची गळफास घेऊन आत्महत्या तर पत्नीचा आढळला मृतदेह. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील रोहित पिंपळगाव येथील घटना. पती पत्नीत घरगुती वाद सुरू असल्याची पोलीस सूत्रांची प्राथमिक माहिती. नाशिकच्या चांदवड येथील ठेकेदाराची 23 लाखांची फसवणूक. 3 दिवसांपासून उपोषण सुरू. मात्र उपोषणाच्याच ठिकाणी उपोषणकर्त्याला उपोषण सोडण्यासाठी धमकी. चांदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.